नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्फ सुधारणा विधेयकावर भाष्य केलं। वक्फ दुरुस्ती विधेयक हे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं मोदींनी सांगितलं। काँग्रेसच्या लांगुल चालनाच्या राजकारणामुळे कट्टरवादाला खतपाणी मिळालं, पण त्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांवर अन्याय झाल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। भाजप प्रणित एनडीए सरकारच्या कार्यकाळातच नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग आल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं। नवी मुंबई विमानतळावरून लवकरच विमान वाहतूक सुरू होईल असंही त्यांनी म्हटलं। काँग्रेसच्या कार्यकाळात या विमानतळाची केवळ चर्चा झाली होती, काँग्रेसच्या काळात कोणतंही काम झालं नाही अशी टीका मोदींनी केली। क्रिकेटपटू केदार जाधवनं भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। नवी मुंबई युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिकेत म्हात्रेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अनिकेत म्हात्रेंनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। गिरीश महाजन मोठा आणि विद्वान माणूस आहे, त्यांच्याविषयी माझ्यासारखा छोटा माणूस काय बोलणार। महाजन सध्या मंत्रिमंडळात आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे ते काहीही करू शकतात अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना पुन्हा डिवचलंय। पुण्यामध्ये भाजप संघटना पर्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते। दरम्यान पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या नावाखाली मेधा कुलकर्णी बैठकीला न थांबताच निघून गेल्या। पोलीस अधीक्षकांनंतर आता जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी चर्चा केली। 42 बनावट दाखले आढळले असले तरी यापूर्वी दाखल्यांचीही चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे। दिवली पश्चिम इथे इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे। मजेठिया नगर इथल्या सोसायटीमध्ये दुरुस्तीचं काम सुरू असताना ही घटना घडली। यात 2 जण जखमी झाले असून एका मजुराचा पायही फ्रॅक्चर झालाय। वाशी सेक्टर 17 मधील इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला। आर्के सोसायटी असं या इमारतीचं नाव आहे आणि ही इमारत 40 वर्ष जुनी असून सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मध्य रेल्वेवर मेमूची संख्या वाढवावी तसंच दिवा वसई लोकल सेवा सुरू करण्याची मागणी वसई दिवा मार्गावरील प्रवाशांनी केली आहे। याबाबत पालघर जिल्हा परिषद सदस्यांनी मध्य रेल्वेकडे ही मागणी केली आहे। याबाबत निवेदन देखील देण्यात आलंय। पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। 18 एप्रिलला चिंचवडमध्ये चाफेकर बंधूंच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी मोदींना आमंत्रित करण्यात आलंय। यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। शक्तीपीठ महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना नगण्य मदत मिळणार आहे, बाधितांना जास्त पैसे मिळणार अशा थापा मारल्या जात आहेत असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। शक्तीपीठ महामार्गाचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होणार नाही असं देखील राजू शेट्टी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून लातूरमध्ये 1 दिवसीय राज्यस्तरीय परिषद भरवण्यात आली। यावेळी शक्तीपीठ रद्दचा नारा देण्यात आला। या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते। हा महामार्ग करण्यामागे फक्त एक अर्थकारण असून यामागे काही राजकीय नेते आणि ठेकेदारांचा आर्थिक हित असल्याचा गंभीर आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केलाय। अकोल्यात धावत्या कारनं पेट घेतला। सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण कार जळून खाक झाली। गडचिरोलीतल्या सिरोंचा तालुक्यात जानमपल्ली इथे शेतात सिंचन विहिरीचं बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला। या ढिगाऱ्याखाली दबले गेलेल्या 2 शेतमजुरांचा मृत्यू झालाय, तर यावेळी एकाला वाचवण्यात यश आलं। पिंपरी चिंचवड शहराला आणि मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमधील पाणीसाठा 50% कमी झालाय। यंदाचा पावसाळा लांबला तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह पिंपरी चिंचवडकरांवर पाण्याचं मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाल्यामुळे देहू देवस्थानच्या वतीनं विठ्ठल रखुमाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली। त्याचबरोबर 150 किलो द्राक्षांची आरास करून सजावट देखील करण्यात आली। मळवलीच्या पाटण गावातील काही तरुणांनी माणुसकी दाखवत 150 फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवून त्याला जीवनदान दिलंय। काही धाडसी तरुणांनी स्वतः विहिरीत उतरून कुत्र्याचे प्राण वाचवले। ड्रग्स प्रकरणी पुजाऱ्यांचं नाव आल्यानंतर मंदिर प्रशासनानं मंदिर बंदी करणार असल्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनातील वाद पेटलाय। कायद्यानुसार जी कारवाई असेल ती मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या आत कार्यवाही करू नका अशी मागणी करण्यात येते। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र बहुतेक ठिकाणी पारा 40 पार गेलाय, तर मुंबईसह किनारपट्टी भागात तुलनेनं कमाल तापमान कमी आहे। मुंबईमध्ये 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज आज हवामान खात्यानं व्यक्त केलाय।
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना देण्याइतका सुद्धा निधी सरकारकडून आलेला नाही। त्यातच एसटी बँकेला 40 कोटी रुपये द्यावे इतकी रक्कम द्यावी लागल्याने एसटी प्रशासन बुचकळ्यात पडले। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 26,043 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण 2,818 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। एकट्या नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांपैकी लासलगाव, मालेगाव, मुंगसे, कळवण, सटाणा, पिंपळगाव आणि बसवंत या बाजार समित्यांमध्ये जवळपास 80,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,000 रुपयांपासून 1,325 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। आता एक मोठी बातमी। थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे। पुण्यातील ब्राह्मण महासंघाने या सिनेमाच्या ट्रेलरमधील एका दृश्यावर आक्षेप घेतलाय। या आक्षेपांमुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय। हा सिनेमा आता 11 एप्रिलला नाही तर 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाविषयी असलेले गैरसमज असतील ते 2 आठवड्यात दूर करून चित्रपट प्रदर्शित करू असा विश्वास यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी केलाय। हा सिनेमा 2 समाजातील जातीभेद नष्ट करण्याचं काम करेल, त्यामुळे केवळ ट्रेलर पाहून तुम्ही याचा अंदाज घेऊ नका, तर संपूर्ण सिनेमा पहा असा सल्ला देखील त्यांनी या आंदोलकांना दिलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेला आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर नवे आयुक्त मिळालेले आहेत। हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून राज्य शासनाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केलाय। अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्क व्यवस्थेमुळे भारताचा लाभ होण्याची चिन्ह असून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक बडे उद्योजक रस दाखवत आहेत, तर ही गुंतवणूक महाराष्ट्रातील मागास भागात जावी याकडे लक्ष दिलं जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। वक्फ सुधारणा कायद्याविरोधात विरोधी पक्षांसह मुस्लिम संघटनांनी 15 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या आहेत। लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। दरम्यान एकतर्फी आदेशाची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केलंय। गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झालेले वक्फ सुधारणा विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित झालं असून संपूर्ण देशभरात ते लागू झालंय। अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं वक्फ कायदा लागू केल्याची अधिसूचना जारी केली आहे। राज्यात सलग 3ऱ्या दिवशी देखील विदर्भ आणि मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 40शी पार गेला। कमाल सरासरी तापमानात किमान 1 ते 4 अंशांची वाढ दिसून आली, तर राज्यात सर्वाधिक तापमान अकोला इथे 44.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। श्रीरामनवमी उत्सव कालावधीमध्ये साधारणतः 2.5 लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला। या कालावधीमध्ये 4,26 लाख इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर साई प्रसादालयाद्वारे 1,61,000 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला। पालघरच्या मोखाडा इथे नेपाळहून आलेल्या तरुणीची हत्या करण्यात आली। लग्नासाठी तगादा लावल्यानं प्रियकरानं त्याचे वडील आणि मित्राच्या मदतीनं तरुणीची हत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या 3 जिल्ह्यातील गावांना 83 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू करण्याचं नियोजन केलंय, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 8 गावं आणि 5 वाड्यांना 12 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। जायका, IBRD, ADB अशा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनानं नियमावली जाहीर केलेली आहे। त्यानुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही। तसंच कर्ज घेताना वित्तीय त्रुटीच्या प्रमाणात कर्ज घेण्याचं बंधन करण्यात आलं। आपलं सरकार पोर्टलच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जातात। या सेवा सुविधा येत्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत। या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टलची जी काही नियमित देखभाल दुरुस्ती होणार आहे। काँग्रेस पक्षाचे 84वे अधिवेशन गुजरातमध्ये सुरू आहे आणि यावेळी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। आम्ही दलित, मुस्लिम आणि ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसी आम्हाला सोडून गेले असं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलंय। महात्मा फुले यांच्या जीवनावर हिंदीमध्ये चित्रपट येतोय। सत्य परिस्थिती आणि खरा इतिहास चित्रपटातून दाखवत असतील तर त्याचं महाराष्ट्रात संरक्षण आणि स्वागतच करू। महाराष्ट्राला खऱ्या इतिहासाची गरज आहे अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी दिली आहे।
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मूळ जागा मालक चंद्रसेन खिलारे यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेत चर्चा केली। हॉस्पिटल उघडण्यासाठी जागा दिली याचा पश्चाताप होतोय असं मत खिलारे कुटुंबियांनी मांडलं। मध्य रेल्वे प्रशासनानं प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्याहून नागपूर आणि दिल्लीसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे नागपूर आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे। राज्यात महावितरणाच्या पुणे विभागामध्ये वीज ग्राहकांची सर्वाधिक नोंद झाली आहे। इथे 39,17,701 ग्राहकांना वीज सेवा देण्यात आली आहे। वीज जोडणी देण्यामध्ये देखील पुणे विभाग अग्रेसर राहिला आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा यासाठीचं नियोजन महापालिकेनं सुरू केलंय। शहरातील 90 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची 125 पावसाळी वाहिन्यांची आणि सफाई 7 जून पूर्वी प्राधान्यानं पूर्ण केली जाणार आहे। जळगावच्या भडगाव शहरात 350 वर्षांची परंपरा असलेल्या प्रभू श्रीरामांचा रथोत्सवाची कामदा एकादशीच्या मुहूर्तावर भव्य सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी भव्य दिव्य अशा श्रीरामांचा रथ उत्सवाची मिरवणूक काढण्यात आली। मावळ तालुक्यातील परंदवाडी इथे कासवाची 22 अंडी आढळली आहेत। एका नर्सरीमध्ये ही अंडी आढळून आली आहेत। वन विभागानं अंडी रेस्क्यू केल्यानंतर कृत्रिमरित्या कासवांची अंडी उबवल्यानंतर यातून 20 कासवांची पिल्लं बाहेर आली आहेत, तर 2 अंडी नापीक निघाली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील सामील असलेला एक मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडलाय। पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली आहे। झिशान अख्तरच्या गँगमधील 2 जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे। यातील झिशान अख्तर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सामील आहे। प्रकरण न्यायालयामध्ये असल्याचं सांगत टॅक्स भरतो असं म्हणणारे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय केळकर पुन्हा तोंडघशी पडलेत। महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत 22 कोटी रुपये टॅक्स भरण्यासाठी नोटीस देण्यात आलेली आहे। तातडीनं 2 दिवसात पैसे भरण्याची सूचना करत कारवाईचा इशारा देण्यात आला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा देणाऱ्या खिलारे कुटुंबियांनी खंत व्यक्त केली आहे। उपचाराअभावी गर्भवती महिला तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणावरून त्यांनी ही भावना व्यक्त केली। बांधकाम कामगारांना 90 दिवसांचं प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने द्या असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कल्याणकारी मंडळाच्या आयुक्तांना दिलेत। मुंबई शहरात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढवा असंही मंत्री फुंडकर म्हटले। पंढरपुरात वर्षभरातील 4 प्रमुख एकादशीला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठी गर्दी करत असतात। या गर्दीचं व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी वारीच्या कालावधीत AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। रामनवमीच्या 3 दिवसीय उत्सवामध्ये शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तांनी भरभरून दान दिलंय। 3 दिवसात साई चरणी तब्बल 4,26,07,000 दान अर्पण करण्यात आले। सोन्याच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण झाली आहे। गेल्या 4 दिवसात सोन्याचे दर 3,500 घसरलेत, तर चांदीचा दर 11,000 रुपयांनी कमी झाला आहे। त्यामुळे GST सह सोन्याचा दर हा 90,850 तर चांदीचा दर हा 93,750 पर्यंत खाली आलाय। खेडमधील अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली। परिसरात गारांचा खच दिसून आला। या गारपिटीचा आंब्याला फटका बसला असून वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा गळून पडल्यानं आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले। नांदेड जिल्ह्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली। शहरात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, तर हिमायतनगर तालुक्यात जोरदार गारपीट झाली। त्यामुळे आंबा आणि हळदीचं नुकसान झालंय। उमरगा तालुक्यातील मुरुम आणि येणेगूर परिसरात अवकाळी पाऊस बरसला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालंय। शहापूर तालुक्यात उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे। शहापूरचं तापमान 45 अंशांवर पोहोचलंय। यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय। नाशिक शहराच्या तापमानानं 41 अंशांचा पारा गाठला। दरम्यान तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राजकारणातील घोषणांच्या आतिषबाजीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे। कर्जमाफी होणार असल्याच्या चर्चेमुळे अमरावती जिल्हा बँकेच्या 13,000 नियमित खातेदारांना 31 मार्चच्या आत पीक कर्जांचा भरणा न केल्यानं त्यांना 0% व्याज माफीला मुकावं लागलं। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्यानं नागरिकांची गैरसोय होते। हक्काचे पैसे काढण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना उन्हात तात्काळत उभं राहावं लागतंय। नांदेड शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला। महापालिकेकडून शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, मात्र काही भागात 4-4 दिवस नळाला पाणी येत नाहीये आणि ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सांगलीच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आलाय। यासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गाव बंद ठेवून निषेध केला जाणार आहे।
मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील राजनांदगाव कळमणा दरम्यानचे तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम वेगानं सुरू आहे। हे काम सुरळीत व्हावं यासाठी तब्बल 50 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। काहींचे मार्ग वळवण्यात आलेले आहेत, तर काही गाड्यांचे थांबे बदलून सुपरफास्ट गाड्या देखील रद्द करण्यात आल्या। दापोली शहरातल्या मच्छी मार्केटचा मुद्दा समन्वयातून सोडवण्यासाठी दापोली नगरपंचायतीनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। यावेळी मच्छीमार महिलांनी प्रशासनाला धारेवर धरलं। नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्याला महिलांनी विरोध केला।